नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे। जपानी अभिनेत्री व गायिका मिहो नाकायामाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून टोकियो येथील घरात ती मृतावस्थेत सापडली आहे। मृत्यू समयी त्या 54 वर्षांच्या होत्या। नाकायामा यांना शुक्रवारी एका इव्हेंटला पोहोचायचे होते, मात्र त्या जाऊ शकल्या नाहीत। त्या आधीच त्या घरातील बाथटब मध्ये मृतावस्थेत सापडल्या। त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने याबद्दल माहिती देत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले, मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। त्यांच्या मृत्यूने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे। नाकायामा यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्याबद्दल तपास सुरू झाला आहे। शुक्रवारी ओसाका येथे एका क्रिसमस पार्टीमध्ये त्या परफॉर्म करणार होत्या, मात्र तब्येत ठीक नसल्याने त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला होता। त्यांच्या टीमने निधनाची अधिकृत माहिती वेबसाईटच्या माध्यमातून दिली आहे। तसेच त्यांच्या अचानक मृत्यूमुळे सगळ्यांना धक्का बसला असून दुःख देखील व्यक्त केले आहे। नाकायामा या 1980-90 च्या दशकात अधिक प्रकाशझोतात आल्या। 1995 साली त्यांचा लव्ह लेटर हा चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला। तसेच टोकियो वेदर या चित्रपटामध्ये देखील त्या दिसून आल्या होत्या। संपूर्ण कारकिर्दीत नाकायामा जपानमधील सर्वात मोठ्या स्टार्स पैकी एक होत्या। चित्रपट, टेलिव्हिजन व संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण झाली। लव्ह लेटर मधील त्यांच्या अभिनयाने त्यांना ब्लू रिबन अवॉर्ड्स आणि होली फिल्म अवॉर्ड्स यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले। तसेच या चित्रपटाने टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही पुरस्कार जिंकले होते। मिहोला एक मुलगा असून तो तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर राहत असतो। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।